मंडळी, आपल्या खास निमंत्रण आलं होतं आपल्याला बाळासाहेब यादव यांच्याकडनं. यांची दुधाची कानिपनाथ डेअरी आहे आपल्या चिखली मोशी रोडवरती, शिव रोडवरती आहे. तर यांचं खास निमंत्रण आलं होतं आपल्याला, तुम्ही शूटसाठी या. आणि खूप दिवस झाला आपल्या आमच्या मागं होते. तर माऊलीची कृपा करून आज आपल्याला टाईम भेटला आणि आपण इथे यांच्या इथं आलेलो आहे. तर आपण बघू आपण यांचं काय काय आहे. आणि यांचं मेन खास करून म्हणजे यांनी स्वतःच्या घरी म्हशी आहेत आणि स्वतःचंच दूध आहे. आणि जे काही आयटम आपल्याला दिसतात ते यांचं स्वतःच बनवतात हे. तर आपण बघू आता एक एक आयटम काय आहे, कसं बनवतात, यांचं डेली रुटीन सकाळपासून कधी सुरू होतं, संध्याकाळीपर्यंत यांचं कितीपर्यंत दुकान चालवतं. खास यांची मुलाखत घेऊ आपण आज आणि यांचं काय म्हणणं आहे, कसं आहे यांचं, आपण सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज मुलगा आहे 5:30 वाजल्यापासून सकाळी जे चालू होतंय तर संध्याकाळी 10:30 11 वाजताच बंद करायला. बरोबर. नित्य नियम, एक दिवस सुद्धा सुट्टी नाही. घरा किती वाजता उठता? सकाळी 5:30 वाजल्यापासून चालू होतं. धारा काढणे, दूध पॅकिंग करायचं, इकडे घेऊन यायचं. म्हशी स्वतःच्याच हातात. हा, मग बाका होते धंदा. गाय आहे, म्हशी आहे. मग ते आपले माणसं धंद्यात उतरलेले मला खुशीच मावून आले. हा, मराठी माणसं कमी आहे आपल्या धंद्यामध्ये. मग मला आनंद झालाय. हा ना. बरोबर. म्हशी किती आता घरी? 25 म्हशी आहे आणि 12-13 गाय आहे. त्याच्या भाऊ आणि भावाचा मुलगा ते धारा वगैरे काढू आम्ही मदत करतो. बरं. आणि दुकान असे किती जागे आहेत? इथे एक आहे आणि ते खाली एक चालू केले आपण शिव रोडलाच अजून एक. बरं. डेअरी किती वर्ष झाड टाकली? आपल्या डेअरीला आता 13-14 वर्ष झाले. आम्ही 5 वर्ष इथून दूध नेतो. दूध खात्री. आवडलं ना दूध? दूध आवडलं, दही आवडलं, ताक आवडलं असेल. आम्ही कुठंच जाय ना दुसरीकडे. आम्ही लॉकडाऊन इथंच. बरोबर. आम्ही कुठंच जाय ना. आणि हे कोणाला पाहिजे असेल ते घरपोच सुद्धा देतात. देतो ना, होम डिलिव्हरी पण करतो ना आपण. डिलिव्हरी पण करतात. दुकानात काय काय आहे ते मला समजा फिरून दाखवा. या ना, दाखवतो आपल्याकडे. दाखवा. आधी विठ्ठलाची मूर्ती आहे, त्याचे दर्शन घे. जय पांडुरंगा, तुझी साथी आहे आम्हाला. अशीच नजर राहू दे आमच्यावर. तुमच्याशिवाय पान आलना ब्रह्मांडाच्या मालक आहात तुम्ही. बैलगाडी आहे तर बैल किती छान आहेत. चला, आज आपण आलो कानिपनाथ दूध डेअरीवरती आणि त्यांच्या दुकानामध्ये काय काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण त्यांच्याकडनं. दादा, तुम्ही राईस कुठला आहे आणि याचा किती भाव आहे, कसा आहे, याची माहिती जरा सांगा आम्हाला. हा इंद्रायणी आहे, मावळ तालुक्यातला. इंद्रायणी तांदूळ स्पेशल आहे. गाईच्या तुपासारखा वास येतो. वास आता बांधून ठेवलाय तरी पण याचा वास यायलाच लागला. क्वालिटी अशी, त्यामुळे रोजचा आपला 30 ते 40 किलो तांदूळ जातो. बरं. एकदा वापरला तर तुम्ही नेक्स्ट टाइम 100% घेऊन जाता. बरं. नॅचरल टेस्ट आहे त्याची, 101% गॅरंटी आहे. नक्की. आपल्या स्वतःच्या शेतातला तांदूळ आहे. नक्की तांदूळ आम्ही इथून नेतोय कानिपनाथ दूध डेअरीवरनं. जनरली दूध, दही, लस्सी आणि तांदूळ हे तर 4 आयटम आम्ही हमेशा इथूनच नेतो. तुम्हाला पण लागत असतील तर तुम्ही पण इथून घेऊन जा. खात्रीशीर इथं तांदूळ मिळतो. याच्यामध्ये फ्रीजमध्ये काय जरा दाखवा बरं आम्हाला. सर, आपल्या याच्यामध्ये म्हशीचं दूध असतं एका साईडला. सकाळचं 100 ते 150 लिटर पॅकिंग करून ठेवलं असतं. आपल्या दिवसभरात तेवढा काउंटर सेल आहे. त्याच्यात काय पाणी टाकले का खाली? पाणी जर टाकलेलं असतं थंड राहण्यासाठी. एका साईडला गाईचं दूध असतं. आपलं नॅचरल घरगुती देशी गाईचं दूध आहे. लहान मुलांसाठी आणि वयस्कर माणसासाठी चविष्ट आहे. दुधाला साय आणि क्वालिटी नंबर 1 नंबर. आम्ही तर नेतो इथूनच, आम्हाला माहिती आहे क्वालिटी. ज्यांनी वापरलं ते दुधाला आपलं तूप पण निघतंय. हे गाईचं दूध आहे आपलं. हो. पॅकिंग करून ठेवतो. मस्त छान आहे दूध. आपल्याकडे गाईचं, म्हशीचं, गिर गाईचं तिन्ही पण दूध मिळतं. दूध अवेलेबल. म्हशीच्या दुधाचा काय रेट आपल्या दादा? म्हशीच्या दुधाचं 76 रुपये लिटर. ओके. गाईचं 60 आणि गिर गाईचं 80 रुपये लिटर. ओके. नॅचरल आणि 100% शुद्धतेचं.